हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। फायनली माझा वेट संपलेला आहे। मला कच्च्या कैऱ्या मिळाल्या आहेत। आता मला पन्हही बनवायचं आहे। आज तर मी आंबा डाळ बनवायला घेतली कारण मला खूप मन होत होतं की आंबा डाळ मी बनवली नाही आहे, मला खायची खूप इच्छा होत होती। सो इथे माझं तेच चालू आहे की मी एक कैरी घेतली होती, त्याची सालं काढून त्याला किसायचं होतं। डाळ तर मी वाटून घेतलेली, रात्रीच वाटली गेली होती। तर ही मी कैरी इथे सोडून त्याची म्हणजे मी ॲक्च्युली अर्धीच कैरी टाकणार होते, पण नंतर मी बघितलं तर त्या अर्ध्या कैरीत आंबट झाली नव्हती डाळ। म्हणजे ॲक्च्युली कैऱ्या जास्त आंबट नाही आहेत, तर म्हणून मी मग पूर्ण कैरी टाकली नंतर त्यात डाळीमध्ये। आणि ही डाळ मी फक्त माझ्यापुरतंच बनवते। जसं मी तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे चण्याची डाळ कोणी खायला तयार होत नाही, म्हणजे माझ्या मुलीलाही आवड नाही आहे या गोष्टींची। पण मला कसं म्हणजे माझ्या आईवडिलांकडे बनायची कैरीचं पन्हं वगैरे सगळं छान, अगदी जसं म्हणजे ऑब्वियसली एक ब्राह्मण घरात काय होतं म्हणजे सणवार सगळे आपण फॉलो करतो, तर ती एक आठवण म्हणून मला बनवायची होती। आणि खरंच सांगते मी हे पहिल्यांदा बनवते, तेही माझ्या आईला फोनवर रेसिपी विचारून तर इथे मी कैरी किसायला घेतली आहे। आणि कैरी तर मी पूर्ण किसली होती, पण अर्धीच टाकली होती। पण नंतर मी बघितलं खाऊन तर मला आंबट नाही लागली, म्हणून मी मग पूर्णच कैरी टाकली। तर इथे माझी कैरी किसून झालेली आहे। डाळ वाटताना मी त्यात एक मिरची टाकली होती। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, मी एकच टाकली होती, म्हणजे जेवढं तिखट तुम्ही खाता बस। आता काय, आता या कैऱ्या मी किसलेली कैरी ही मी त्या डाळीत टाकणार आहे आणि डाळीला छान फोडणी देणार आहे। फोडणीमध्ये मी राई, जिरे आणि कढीपत्ता आणि थोडं हिंगही टाकणार आहे आणि थोडीशी हळद। बस ह्यात आता मी मीठ टाकणार आहे आणि थोडीशी चवीपुरता साखरेने काय छान चव लागते। खूप टाकायची काही गरज नाही आहे, तुम्ही तुमच्यावर आहे तरीसुद्धा। मी थोडी साखर मी टाकली होती आणि खूप छान झाली होती डाळ। मला तर इतकी मजा आली की मी अजून एकदा बनवणार आहे। खूप मन होतं आहे की चला थोडी आणखीन बनवू। थोडी कमीच झाली होती ॲक्च्युली, पण ठीक आहे, कधी कधी थोडंसं म्हणजे पोर्शन कंट्रोलमध्ये करणं जास्त गरजेचं असतं नाही का। शेवटी वेट लॉसमध्येही म्हणजे असं तर चण्याची डाळ प्रोटीन रिच असते, त्याच्यामुळे तुम्ही त्याचे पदार्थ खाऊ शकता। मी कधी कधी असं पराठाही बनवते, जसं आपण पुरणपोळी बनवतो, हा मसाला पराठा असतो, चण्याची डाळ असते, पण त्यात तिखट, मीठ वगैरे, मिरची पावडर वगैरे टाकून छान पराठा बनवते। खूप छान लागतो, मस्त लागतो। मी तुम्हाला याची रेसिपी लवकरच शेअर करेन त्याची पण। तर हे बघा इथे माझी डाळ तयार झालेली आहे। तर मी आता बस एन्जॉय करणार आहे। चला, आय होप उद्या तुम्हाला पन्ह्याची रेसिपीही येईल। तर चला भेटूया पुढील ब्लॉगमध्ये। टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।